ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। श्री रामकृष्ण भक्तिपाठ या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण विषय घेणार आहोत चिंतनासाठी सज्जन दुर्जन देवाला समान। हा आजचा आपला अभंग असणार आहे आणि या अभंगावर आपण निरूपण करणार आहोत। हा अभंग गायलेला आहे पंडित आनंद भाटे यांनी। आपलं निरूपण संपल्यानंतर हा अभंग आपण त्यांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत। तेव्हा आज आपण आपल्या निरूपणाला सुरुवात करूया। त्यापूर्वी हा अभंग आपण एकदा पूर्ण वाचून घेऊया आणि नंतर आपण निरूपणाला सुरुवात करूया। सज्जन दुर्जन देवाला समान, जो येई शरण त्यास तारी। असेना दुर्जन भजिता देवाला, येईल प्रभूला दया त्याची। किती पापी तापी तरोनिया गेले, आहे सांगितले पुराणात। देवाच्या नामाचा महिमा अगाध, सर्व प्रतिरोध दूर होई। देवाचे हृदय चुंबका समान, घेते आकर्षून प्रिय भक्ता। रामकृष्ण आले आजच्या जगात, त्यांना शरणागत श्रीकांत हा। तेव्हा आपण हा अभंग ऐकलेला आहे। आता यावर आपण एक एक कडवं घेऊन त्यावर आपण निरूपण करण्याचा प्रयत्न करूया। तर आपलं आजचं पहिलं कडवं आहे, सज्जन दुर्जन देवाला समान, जो येई शरण त्यास तारी। म्हणजे इथे आपण भगवान श्री रामकृष्णांबद्दल बोलत आहोत। तेव्हा त्यांना सज्जन आणि दुर्जन दोन्ही समान आहेत, हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे। भगवान श्री रामकृष्ण अवताराचं वैशिष्ट्य काय आहे की सज्जन आणि दुर्जन दोघांनाही ते आपल्या चरणाशी आश्रय देतात, ते कुणालाही नाकारत नाही। पूर्वीच्या अवतारांमध्ये आपण काय बघितलं, गीतेमध्ये भगवान काय म्हणतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। गीतेमध्ये भगवंत म्हणतात की मी कशासाठी जन्मग्रहण करतो, मी कशासाठी अवतार घेतो, तर साधूंचं रक्षण करण्यासाठी, म्हणजे सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, आणि विनाशायाच्या दुष्कृता, आणि जे दुर्जन असतात, वाईट कर्म करणारे असतात, त्यांचा विनाश करण्यासाठी मी जन्म घेत असतो। आणि अशा प्रकारे मी धर्माची स्थापना करतो, युगायुगामध्ये मी धर्माची स्थापना करतो। पण इथे भगवान श्रीरामकृष्णांचं वैशिष्ट्य काय आहे, इथे विनाशायाच्या दुष्कृताम नाही, पण इथे जे दुर्जन आहे त्यांना सज्जन बनवणे, त्यांना आश्रय देणे, त्यांचा उद्धार करणे, हे भगवान श्रीरामकृष्णांचं वैशिष्ट्य आहे। कारण आपल्याला माहिती आहे की या कलियुगामध्ये दुर्जन लोकांची संख्या जास्त असते, पापी लोकांची संख्या जास्त असते। आता या सगळ्यांना तर आपण नष्ट करू शकत नाही, कसं काय शक्य आहे। त्यावेळेस मोजके राक्षस होते, मोजके राजे होते की जे खूप अत्याचार करायचे, त्यांना ठार करणं सोपं होतं। पण आज सगळ्याच्या मनामध्ये हा कलियुग शिरलेला आहे, संशय राक्षस शिरलेला आहे। आता त्याला आपण मारून टाकू शकत नाही, तर त्याला आपल्याला सज्जन करावं लागेल। जे वाईट आहे त्यांना आपल्याला चांगलं करावं लागेल। त्यासाठीच भगवान श्री रामकृष्ण आलेले आहेत। स्वामी विवेकानंद म्हणतात त्यांच्या एका स्तोत्रामध्ये, भगवान श्री रामकृष्ण कशासाठी आले, माझ्या मनामध्ये सुरुवातीला खूप संशय होते, मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी माझे सगळे संशय दूर केले। संशय राक्षस नाश महास्त्रम, यामि गुरुम शरणं भववैद्यम। संशय राक्षस नाश महास्त्रम,
ते संशय राक्षसांचा नाश करण्यासाठी आलेले आहेत. ते दुर्जनाला सज्जन करण्यासाठी आलेले आहेत. हे भगवान श्रीरामकृष्णांचं वैशिष्ट्य आहे. भगवान श्रीरामकृष्णांची जन्मतिथी साजरी केल्या जायची. भगवान श्रीरामकृष्णांचं शरीर गेल्यानंतर त्यांची जन्मतिथी साजरी केल्या जायची. तो कार्यक्रम व्हायचा दक्षिणेश्वर काली मंदिरात, त्या भवतारिणी मंदिरात कार्यक्रम व्हायचा. त्यावेळेस स्वामीजी होते अमेरिकेमध्ये. ही गोष्ट आहे 1896ची. 1896ला स्वामीजी अमेरिकेमध्ये व्याख्यान देत होते आणि त्यावर्षी भगवान श्रीरामकृष्णाचा उत्सव दक्षिणेश्वर मंदिरामध्ये होणार होता. तेव्हा काही लोकांनी स्वामीजींना पत्र लिहिलं आणि त्यामध्ये लिहिलं आहे की भगवान श्रीरामकृष्णांच्या उत्सवाला ह्या सगळ्या वेश्या, ह्या पतिता, ह्या सगळ्या येतात, त्यामुळे सभ्य स्त्रिया येऊ शकत नाही. सभ्य घराण्यातले लोक तिथे त्या दिवशी येऊ शकत नाही. तेव्हा आपण त्यांना येण्यासाठी मनाई केली पाहिजे किंवा त्यांच्यासाठी एक वेगळा दिवस ठरवून दिला पाहिजे, पण आपण एकत्र करू नये. हे चांगले आणि वाईट लोक एकत्र करू नये, अशा आशयाचं पत्र स्वामीजींना लिहिलं. आता बघा स्वामीजी काय उत्तर देतात. स्वामीजी अमेरिकेवरून लिहितात. ते पत्र आहे 23 ऑगस्ट 1896चं आणि लिहिलेलं आहे स्वामी रामकृष्णानंद महाराजांना, शशी महाराजांना लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये स्वामीजी भगवान श्री रामकृष्णांबद्दल काय म्हणतात बघा. स्वामीजी म्हणतात, जर दक्षिणेश्वरसारख्या मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी वेश्यांना जाऊ दिले नाही तर मग त्यांनी कोठे जावे. ईश्वर अवतार घेतो तो विशेष करून पाप्यांसाठी, पुण्यवंतांसाठी नव्हे. जे भक्तांच्या जातीकडे, लिंगाकडे वा व्यवसायाकडे लक्ष देतात त्यांना का आपल्या प्रभूचे आकलन होणार आहे. मी तर ईश्वराला अशी प्रार्थना करतो की शेकडो वेश्यांनी येऊन त्यांच्या चरणांना वंदन करावे. मग एकही सभ्य गृहस्थ तिकडे वळला नाही तरी काही हरकत नाही. वेश्यांनी यावे, मद्यप्यांनी यावे, चोरांनी यावे, सर्व पाप्यांनी यावे. ईश्वराचे दार सर्वांसाठी खुले आहे. म्हणजे बघा स्वामीजी त्या पत्रामध्ये किती स्पष्ट करतात की भगवंत येतात कुणासाठी. जे पतित आहेत, जे पापी आहेत, अशांचा उद्धार करण्यासाठी तर भगवंत येतात. इथे स्वामीजी स्पष्ट म्हणतात की भगवंत काही पुण्यवंतांसाठी येत नाही, ते पतित पावन आहे. आता अशा लोकांना जर आपण स्थान दिलं नाही, आश्रय दिला नाही, त्यांचा उद्धार केला नाही तर त्या बिचाऱ्या कुठे जातील. त्यांना आश्रय देईल कोण. भगवंत त्यासाठी तर येतात की अशा लोकांना आश्रय देण्यासाठी ते येतात. तेव्हा सभ्य लोक आले नाहीत तरी हरकत नाही, पण येऊ द्या. चोरांना येऊ द्या, दारुड्यांना येऊ द्या, वेश्यांना येऊ द्या आणि त्यांना पवित्र होऊन जाऊ द्या. त्यासाठीच आपले भगवंत आले होते. आणि जे भक्त भक्तांची जात बघतात, त्यांचा व्यवसाय बघतात, लिंग बघतात, त्यांना आपला प्रभूचा महिमा काय कळणार आहे. श्रीरामकृष्णाचा महिमा त्यांना काय कळणार आहे. तेव्हा इथे स्वामीजींनी स्पष्ट केलं की भगवान श्रीरामकृष्ण सगळ्यांसाठीच आलेले आहेत, सगळ्यांचाच उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. तो पापी असो, तापी असो, सज्जन असो, दुर्जन असो, स्त्री असो, पुरुष असो, खालच्या जातीचा असो, उच्च जातीचा असो, कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता ते सगळ्यांना आपल्या चरणाशी आश्रय देतात. हे आहे भगवान श्रीरामकृष्णांचं वैशिष्ट्य. या युगामध्ये एक करुणावतार आहे, साक्षात करुणेचा अवतार आहे. ते कुणालाही नाकारू शकत नाही. सगळ्यांना त्यांना स्थान द्यावं लागेल, आश्रय द्यावाच लागेल. कारण त्यासाठीच तर ते आलेले आहेत. त्यांनाही माहीत आहे की या कलियुगामधला मनुष्य कसा राहणार आहे. त्याच्यामध्ये पाप राहणारच आहे. मग ह्या पाप्यांचा उद्धार करणार कोण. जर स्वतः भगवंत जर करू शकत नसेल तर कोणीच करू शकणार नाही. तेव्हा भगवंत त्यांच्यासाठीच येत असतात. सज्जन दुर्जन देवाला समान, जो येई शरण त्यास तारी, जो येई शरण त्यास तारी. तेव्हा जो त्यांना शरण येईल,
जो त्यांच्या चरणाचा आश्रय घेईल त्याला ते तारल्याशिवाय राहणार नाही. ते बघत नाही की हा चांगला आहे की हा वाईट आहे. सज्जन दुर्जन अनुग्रह कारण मायाधीशका नररूप धारण. बिछुडे हुए मानव से तेरा जन्म जन्म का नाता. तर ह्या भगवंतापासून बिछडलेला आहे, वेगळा झालेला आहे मनुष्य. याच्याशी भगवंताचं नातं सनातन आहे. तेव्हा सज्जन दुर्जन अनुग्रह कारण मायाधीशका नररूप धारण. त्या सज्जन आणि दुर्जनांचा दोघांचाही उद्धार करण्यासाठी त्या प्रभूंनी, जे मायाधीश आहे, त्यांनी विग्रह धारण केलेला आहे. कारण आपण भगवंताशी संबंधित आहोत, भगवंताची संतान आहोत. संतानांचा उद्धार करण्यासाठी भगवंत यावेळेस आलेले आहेत. ते करुणावतार आहेत. म्हणून इथे स्वामीजीसुद्धा म्हणतात की हे वैशिष्ट्य आहे भगवान श्री रामकृष्णांचं की ते कुणालाच दूर ठेवत नाही. सगळ्यांना आलिंगन देतात, सगळ्यांचा स्वीकार करतात. ते कुठे जाती, धर्म, लिंग, व्यवसाय हा भेद मुळीच बघत नाही. त्यांना सगळे समानच आहे. त्यानंतर असे ना दुर्जन भजिता देवाला येईल प्रभूला दया त्याची. येईल प्रभूला दया त्याची म्हणजे दुर्जन जरी असला असेल, असे ना दुर्जन भजिता देवाला. तो दुर्जन जरी असेल परंतु तो जर देवाला भजत असेल, त्याला कळून चुकलं असेल की आपण आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे ते सगळं वाईट आहे, आता आपण आपले सगळे वाईट कर्म सोडले पाहिजे, असं म्हणून जो भगवंताला शरण येईल, असे ना पापी तो, मग असे ना दुर्जन, तो वाईट असेल, पापी असेल, दुर्जन असेल, पण जर त्याने भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला तर भगवंत कशा आहे, दयामय आहे. त्या दयावंत भगवंताला त्याला आश्रय द्यावाच लागेल. येईल प्रभूला दया त्याची. प्रभूला त्याची दया आल्याशिवाय राहणार नाही. एकदा जर आपण म्हटलं की भगवंता माझ्या हातून गुन्हे झाले, चुका झाल्या, आता पुन्हा करणार नाही, मला माफ करा, तर भगवंत आपल्याला नक्की सगळे गुन्हे माफ करतील. आपल्याला माहिती आहे मथुरबाबू, मथुरनाथ विश्वासांनी भगवान श्री रामकृष्णांची किती सेवा केली. तो किती भगवंताचा भक्त होता. पण त्या पूर्वीच्या जीवनामध्ये त्यानं अनेक वाईट गोष्टीसुद्धा केल्या. इव्हन भगवान श्रीरामकृष्ण ते असताना एकदा एका दुसऱ्या जमीनदाराशी झगडा झाला आणि त्यामध्ये त्या जमीनदाराचा खून झाला आणि मथुरबाबूवर त्या खुनाचा खटला सुरू होता. बघा, मथुरबाबू धावत धावत रामकृष्णांकडे आला, म्हणे बाबा मला वाचवा. आणि त्यांना हे पुष्पांजली दिली. म्हणे हे पुष्पांजली, हे जे अर्घ्य आहे ते अर्घ्य तुम्ही आईला द्या, आईला सांगा मला वाचवायला. श्री रामकृष्ण खूप रागावले. म्हणे साल्या, तू ह्या फालतू गोष्टी करशील आणि मला शेवटी त्रास देतो, तू तुझं बघून घे. शेवटी म्हणाले की जशी आईची इच्छा असेल तसंच होईल. आणि त्या कोर्ट खटल्यामधून मथुरबाबू निर्दोष बाहेर पडले. त्यांना वाटलं की ही भगवान श्रीरामकृष्णांची आपल्यावर कृपाच आहेत. बाहेर खाली होते. त्यांच्या पत्नीचा, जगदंबादासींचा त्यांच्यावर खूप संशय होता की आपला नवरा बाहेर जाऊन काय करतो. एकदा भगवान श्री रामकृष्णांना ती म्हणाली, म्हणे बाबा मथुरबाबू बाहेर गेले की तुम्ही त्यांच्यासोबत जात जा, मला त्यांच्याविषयी संशय वाटते. तेव्हा एकदा भगवान श्री रामकृष्ण मथुरबाबूंसोबत गेले. ते टांग्यामध्ये गेले, काहीतरी काम होतं. आणि जेव्हा परत आले तेव्हा एका ठिकाणी टांगा थांबवला आणि ठाकूरांना म्हणाले की बाबा तुम्ही इथेच बसा. आणि मथुरबाबू एका घरी गेले, एका वरच्या मजल्यावर गेले. तिथे अर्धा तास राहिले. त्यानंतर परत आले आणि म्हणे आता
टांगा चालू द्या. तेव्हा जगदंबा दासीनं विचारलं, म्हणे बाबा तुम्ही मथुरबाबूसोबत गेले होते, काय झालं? म्हणे काय सांगू, एका ठिकाणी त्यांनी टांगा थांबवला, मला सांगितले की बाबा तुम्ही इथे बसा. म्हणे तो एका वरच्या मजल्यावर गेला आणि अर्ध्या घंट्याने पुन्हा परत आला. तर मला नाही माहीत त्याने काय केलं. म्हणजे श्रीरामकृष्ण तर सत्य बोलणारे आहे, ते तर खोटं बोलू शकत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या सवयी असलेले मथुरबाबू, भगवान श्रीरामकृष्णांना माहिती होतं की मथुरबाबूंना अशा प्रकारच्या वाईट सवयी आहे. पण मथुरबाबूंनी भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला, त्यांची चरणं घट्ट धरून ठेवली. म्हणे बाबा तुम्हीच आता मला वाचवा, माझ्या हातून अनेक वाईट गोष्टी घडल्या, अनेक पापं घडली, पण म्हणे आता मी तुम्हाला शरणागत आलेलो आहे. भगवंताला शरणागत झाला, भगवंताची सेवा केली, भगवंतावर पैसा खर्च केला, एवढ्या मोठ्या दक्षिणेश्वर मंदिराचा कारभार त्यांनी सांभाळला. म्हणजे बघा, जरी एवढ्या सगळ्या त्याच्यामध्ये दुर्गुण होते तरी भगवान श्रीरामकृष्णाने त्याचा स्वीकार केला, त्याचा उद्धार केला. असे आहे भगवान श्रीरामकृष्ण, करुणामय आहेत. सगळेच अवतार करुणामय असतात. त्यांच्या त्या करुणेमुळेच तर त्यांना रूप धारण करावं लागलं. दिव्य लोक से दिव्य प्रेम को धरती पर तुम लाए, रामकृष्ण तेरे प्रेम की गंगा घर घर बहती जाए. त्या दिव्य लोकातून, त्या वैकुंठातून ती प्रेमाची गंगा भगवंताने या पृथ्वीवरती आणली. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणायचे, रामकृष्ण कसे आहे, LOVE पर्सॉनिफाईड, लव पर्सॉनिफाईड, प्रेमाची घणीभूत मूर्ती. जीवांविषयी त्यांच्या हृदयामध्ये किती करुणा. ह्या जीवांचा उद्धार कसा होईल हीच एकमात्र काळजी लागलेली आहे. रात्रंदिवस तेच चिंतन करत आहे की ह्या जीवांचा उद्धार कसा होईल, त्यासाठी काय केलं पाहिजे. त्यासाठी नरेंद्राला म्हणाले की नरेंद्रा, तुला हे काम करावं लागेल. तू एखाद्या मोठ्या वटवृक्षासारखा हो, त्याखाली हे सगळे पापी तापी येऊन त्यांना कुठे विश्रांती मिळेल. म्हणजे आपल्या शिष्याला, मुख्य शिष्य नरेंद्राला सांगितलं की माझ्यानंतर तुला हे काम करावं लागेल, लोकांच्या उद्धाराचं काम तुला करावं लागेल. माताजींना सांगितलं, म्हणजे मी तर काहीच केलं नाही, पण तुम्हाला खूप करायचं आहे. बघा कलकत्त्याकडे, हे लोक आहे की पोक आहे, हे किड्या माकुड्यासारखे जीवन जगत आहे, यांच्याकडे कोण बघेल. तेव्हा तुम्हाला हे काम करावं लागेल. म्हणजे भगवान श्री रामकृष्णांनी स्वतः तर केलंच, पण स्वामी विवेकानंद, शारदा माताजी यांना पण सांगितलं की तुम्हाला ह्या जीवाचा उद्धार करायचा आहे. ह्या जगामध्ये पापी लोकांची संख्या वाढलेली आहे, त्यांना तुम्ही सज्जन करायचं आहे, त्यांना योग्य मार्गावर आणायचं आहे. म्हणजे एवढी हृदयामध्ये भगवंताच्या तळमळ लागलेली होती. म्हणून म्हटलं आहे, असे ना दुर्जन भजिता देवाला, येईल प्रभूला दया त्याची. जर एखादा भगवंताच्या शरणागत झाला, भगवंताला चरणाचा आश्रय घेतला, तर त्याची दया भगवंताला आल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर किती पापी तापी तरोनिया गेले, आहे सांगितले पुराणात. किती पापी तापी तरोनिया गेले, आहे सांगितले पुराणात. म्हणजे आपल्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे की किती महापापी ते सुद्धा तरुण गेले. रत्नाकर, वाली, आपल्याला माहीत आहे वाल्या, त्या रत्नाकरचा वाल्मिकी झाला. राम म्हणू शकत नव्हता, मरा म्हटलं, आणि मरा म्हणून तो रत्नाकर जो दरोडेखोर होता, तो दरोडेखोर रत्नाकर वाल्मिकी होऊ शकला. म्हणजे पुराणामध्ये आपल्याला अशा कितीतरी गोष्टी दिसतात की भगवंताच्या कृपेनं कितीतरी पापी तापी हे जग तरुण गेले. भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे, अंगुलीमाल किती लोकांचे खून केले, किती लोकांचा लुटलं, पण अशा त्या अंगुलीमालांचा भगवान बुद्धाने उद्धार केला. जगाई मधाई दोन्ही गुंड होते,
बदमाश होते, कितीतरी गुन्हे केलेले होते, कितीतरी पापं केलेली होती, पण चैतन्य महाप्रभूंना ते शरणागत झाले आणि चैतन्य महाप्रभूंनी त्यांचा उद्धार केला. म्हणजे आपण बघतो की पुराणामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहे किंवा संतांच्या जीवनांमध्ये की ज्यांनी अशा पापी लोकांचा उद्धार केला, हे आपल्याला पुराणामध्ये बघायला मिळतं. पुराणामध्ये अनेक गोष्टी अशा सांगितलेल्या आहे की कशा प्रकारे भगवंतांनी पापी लोकांचा उद्धार केला. इवन भगवान श्री रामकृष्णांच्या जीवनामध्ये आपल्याला माहीत आहे, गिरीश घोष त्याने कितीतरी पापं केलेली होती, पण ते म्हणायचे की मी पापं केलेली आहे, पण तुम्ही तर पतित पावन आहे. तुमचं पतित पावन नाव सिद्ध करण्यासाठी मी पापं केलेली आहे. आता मला पापापासून मुक्त करा, तेव्हा तुमचं पतित पावन नाव हे सार्थक होईल. म्हणजे बघा, सगळ्याच महापुरुषांच्या जीवनामध्ये, संतांच्या जीवनामध्ये असे लोक येतात, पापी लोक येतात आणि त्यांच्या कृपेमुळे ह्या पापी लोकांचा उद्धार होऊन जातो. किती पापी तापी तरुणिया गेले आहे सांगितले पुराणात. हे आपल्या सगळ्या पुराणांमध्ये सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत स्वतः म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. इथे भगवान काय म्हणतात की सगळ्या धर्माचा त्याग करून माझा आश्रय घे, मी तुला तुझ्या सगळ्या पापांपासून मुक्त करेल. जो भगवंताच्या चरणाचा आश्रय घेईल त्यानं जरी पाप केलेलं असेल तरी भगवंत त्याला त्यापासून मुक्त करतील. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. तर आपण बघतो की सगळ्या पुराणांमध्ये हेच सांगितलेलं आहे की भगवंत कसं पतितांचा उद्धार करतात. कितीही त्यानं पाप केलेलं असेल, कितीही खाली गेलेलं असेल, तरी भगवंत त्यांचा उद्धार करतात. फक्त त्यानं एकदा भगवंताला शरणागत व्हावं. आता बिभीषण आपल्याला माहीत आहे, बिभीषण रावणाचा भाऊ, त्यानं कितीतरी पापं केलेली होती. जेव्हा तो भगवंताला शरणागत झाला तेव्हा त्यानं सांगितलं की म्हणे, प्रभू मी एवढे सगळे पापं केले आहे, मी राक्षस कुळामधला आहे, माझा भाऊ राक्षस आहे, माझ्या हातून कितीतरी वाईट गोष्टी घडल्या, तुम्ही तरी मला तुमच्या चरणाचा आश्रय द्या. आणि भगवान रामचंद्रांनी बिभीषणाला आश्रय दिला. त्याचं जीवन पलटून गेलं. म्हणजे त्यांनी जरी वाईट कर्म केले असेल, पाप कर्म केलेले असेल, पण भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतल्यामुळे तो उद्धरून गेला. रावण जरी शरणागत आला असता तर तोच सुद्धा उद्धरून गेला असता, पण रावण अहंकारी होता. त्याला वाटलं की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही, त्यामुळे शेवटी भगवंताला त्याला ठार मारावं लागलं. मारल्यानंतर सुद्धा त्याचा उद्धारच झाला. भगवंत मारतात, भगवंताच्या हातानं मृत्यू येणं हे सुद्धा एक चांगलं लक्षण आहे, कारण त्यामुळे भगवंत त्याचा उद्धारच करतात. शिशुपाल, भगवान कृष्णाने त्याला मारलं, पण त्याचं जे चैतन्य होतं ते भगवान कृष्णाच्या शरीरामध्ये विलीन झालं, म्हणजे त्याचा पण उद्धार झाला. म्हणजे भगवंत उद्धारच करतात, त्याशिवाय त्यांना दुसरं कर्तव्यच नसतं. ते येतातच आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी, पाप्यांचा उद्धार करण्यासाठी, दुर्जनांचा उद्धार करण्यासाठी, सगळ्यांचा उद्धार करण्यासाठीच त्यांचं आगमन या जगामध्ये होत असतं. तेव्हा आपण इथे बघतो की पुराणामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की जिथे आपण बघतो की भगवंत करुणामय भगवंत पाप्या ताप्यांचा पण उद्धार करतात. फक्त भगवंताला शरणागत व्हायला पाहिजे. किती पापी तापी तरुणिया गेले आहे सांगितले पुराणात. देवाच्या नामाचा महिमा अगाध सर्व प्रतिरोध दूर होई. भगवंताच्या नावाचा महिमा अगाध आहे. म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये येणारे अडथळे, येणाऱ्या अडचणी भगवंताच्या नामामुळे दूर होतात. बरेचदा आपल्याला वाटतं की काय करावं,
आपली आध्यात्मिक प्रगती होतच नाही, आपलं मन पवित्र होतच नाही असं वाटतं. पण आपल्या मार्गामधले जे अडथळे आहे, आपल्या आध्यात्मिक जीवनामधले अडथळे आहे ते आपल्याला पण माहिती नसतात. म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये काय अडथळे येणार आहे आणि काय अडथळे आले होते हे आपल्याला कळत नाही. पण भगवंताला तर सगळं कळतं. आपल्याला जरी नाही कळलं तरी आपल्या नकळत भगवंत आपल्या मार्गामधले काटे दूर करतात, आपल्या मार्गामधले धोंडे दूर करतात. कारण त्यांना माहिती आहे की आपण जो मार्ग घेतलेला आहे तो कठीण आहे. भगवंताने आपल्याला मदत केल्याशिवाय आपण त्या मार्गावर चालूच शकत नाही. एवढे सगळे अडथळे आध्यात्मिक मार्गामध्ये असतात. पण भगवंताचा आश्रय घेतल्यामुळे ते कृपा करून सगळे अडथळे आपल्या मार्गातले दूर करतात. आता बघा स्वामी योगानंद एक दिवस ठाकूरांकडे आले. म्हणजे ठाकूर मी खूप साधना करतो, पण काही केल्या माझ्या मनामधल्या काम जात नाही, ही काम वासना काही जातच नाही. म्हणून तो योगासन शिकायला जायचा, हे करायला जायचा. तेव्हा ठाकूर म्हणाले की अरे तू हरीचं नाव घे, हा काम वगैरे सगळा निघून जाईल, तू हरीचं नाव घे. तेव्हा योगानंद महाराजांना वाटलं की हे काय आहे, सगळेच घेतात. म्हणून काय झालं, त्यांचा विश्वास बसला नाही. एक हठयोगी आला होता, त्याच्याकडे गेले, त्याच्याकडून योगासनं शिकायला लागली की काहीतरी योगासना वगैरे शिकलं तर आपल्याला कामावर जय मिळवता येईल. ठाकूर तिथे गेले, हात धरून त्याला पकडून आणलं. अरे म्हणे योगीन हे सगळं शिकू नको, त्यामुळे तुझी देहात्म बुद्धी वाढेल. मी सांगितलं आहे तुला की हरीचं नाव घे, सगळं काही बरोबर होऊन जाईल. मग त्यांनी विचार केला की करून बघायला काय हरकत आहे. आणि मग भगवंताच्या नावाचा जप करायला सुरुवात केली. आणि योगानंदजी म्हणतात की माझ्या मनामधला काम पूर्णपणे निघून गेला. बघा ही आहे भगवंताची कृपा. म्हणजे भगवंताच्या नावामुळे योगानंदजी महाराजांच्या मार्गामधला अडथळा कसा दूर झाला. स्वामी ब्रह्मानंदजी एक दिवस ध्यान करत होते. ध्यान करता करता मनामध्ये खूप वाईट विचार यायला लागले. ते ध्यानामधून उठले आणि निघाले. ठाकूरांनी थांबवल्यावर काय झालं, नाही नाही म्हणे काय उपयोग आहे इथे येऊन आणि ध्यान करून. मनामध्ये अजूनही म्हणे वाईट विचार येतात. म्हणजे एकदम ते निराश झाले. ठाकूर म्हणाले ठीक आहे थांब, म्हणजे जीभ बाहेर काढ. आणि ब्रह्माजी महाराजांनी जीभ बाहेर काढली, जिभेवर मंत्र लिहिला आणि जा म्हणे आता जप कर. आणि राखाल महाराज ब्रह्माजी मंदिरात गेले आणि जप करायला लागले. 5 मिनिटामध्ये मन एकदम ध्यानामध्ये स्थिर झालं. सगळे विचार निघून गेले आणि त्यांना समाधीचा आनंद मिळायला लागला. म्हणजे मन एकदम शांत झालं. म्हणजे त्यांच्या मार्गामध्ये आलेले अडथळे बघा भगवान श्री रामकृष्णांनी कसे दूर केले. त्यांच्या जिभेवर काहीतरी लिहून त्यांना ध्यान करायला सांगितलं आणि तो मंत्र लिहिल्याबरोबर तिथे बसल्याबरोबर सगळे विचार वाईट विचार निघून गेले आणि मन एकदम शांत झालं. म्हणजे ही शक्ती भगवान श्री रामकृष्णांमध्ये आहे. या आपल्या मार्गातले ते अडथळे दूर करू शकतात, एवढी शक्ती त्यांच्या नावामध्ये आहे. स्वामी अद्वैतानंदजी गोपाल महाराज बुडं गोपाल 55व्या वर्षी त्यांची पत्नी वारली आणि त्यांना पत्नी वियोग झाला, विरह झाला, शोक झाला. आता एवढा शोक झाला की ते स्वतःला सांभाळू शकत नव्हते. फार दुःख झालं, अतोनात दुःख झालं, काय करावं कळेना. तेव्हा कोणीतरी त्यांना ठाकूरांकडे घेऊन आले आणि भगवान श्री रामकृष्णांकडे आल्यानंतर बघा 1-2 भेटीमध्येच त्यांचा शोक पूर्णपणे निघून गेला. त्यांना ह्या जगाचं स्वरूप कळलं, हे जग कसं आहे, नश्वर आहे. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी ह्या जगाचा त्याग केला. भगवान श्री रामकृष्णांचे संन्यासी शिष्य झाले. जरी भगवान श्री रामकृष्ण वयाने लहान होते
बुडगोपाल वयाने मोठे होते तरी भगवान श्री रामकृष्णांचं शिष्यत्व पत्करलं, संन्यास घेतला आणि शेवटी साधना करून तरुण गेले. म्हणजे भगवान श्री रामकृष्णांनी त्यांच्या मार्गातला तो शोक दूर केला, त्यांचा जगाविषयीचा मोह दूर केला आणि त्यांचा मार्ग सुगम करून दिला. इवन मास्टर महाशय गृहस्थ भक्त होते. कितीही कुटुंबामध्ये समस्या होत्या. सावत्र आई होती, आईवडिलांचं भांडण, आई त्रास द्यायची, इकडे पत्नीला आवडत नव्हतं. आपला नवरा धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे, मग इकडे रामकृष्णांकडे जातो, ते पत्नीला आवडत नव्हतं. म्हणजे सांसारिक जीवनामध्ये कितीतरी अडथळे होते, पण भगवान श्री रामकृष्णाने ते सगळे अडथळे दूर केले. त्यांना तर कधीकधी वाटायचं की आपण आत्महत्या केलेली बरी, पण भगवान श्री रामकृष्णांच्या संपर्कात आल्यावर, त्यांचे उपदेश ऐकल्यावर, त्यांचं नावाचं स्मरण केल्यानंतर त्यांच्या आध्यात्मिक जीवनातले सगळे अडथळे आपोआप दूर झाले, मार्ग एकदम सोपा झाला. त्यामुळे ते श्री रामकृष्ण वचनामृत लिहू शकले. म्हणजे असे कितीतरी भक्त आहेत की ज्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये अडथळे होते आणि भगवान श्री रामकृष्णांनी ते सगळे अडथळे दूर केले. भगवंताच्या नामाची शक्ती आहे. इव्हन पतंजली योगसूत्रामध्ये म्हटलं आहे की तुम्ही ओमचा जरी उच्चार केला, कारण ओमसुद्धा भगवंताचंच नाव आहे, तस्य वाचक प्रणव तत् जप तदर्थ भावना. तिथे म्हटलं आहे की प्रणव कसा आहे, भगवंताचा वाचक शब्द आहे आणि त्याचा जप करा, त्यावर चिंतन करा. त्यामुळे काय होईल, त्यामुळे आपल्या मार्गातले अडथळे दूर होतील. बघा पतंजली काय म्हणतात योगसूत्रामध्ये, ते म्हणतात ततः प्रत्येक चेतनाधिगमो अपि अंतराय अभावश्य. म्हणजे ततः प्रत्येक चेतनाधिगमो अपि अंतराय अभावश्य. म्हणजे ओमचा उच्चार केल्यामुळे तुमच्या मार्गातले अंतराय म्हणजे विघ्न दूर होतील. स्वामीजींनी त्याचा अर्थ दिलेला आहे. बघा स्वामीजींच्या राजयोगामध्ये ह्या सूत्रावरती स्वामीजी काय म्हणतात. स्वामीजी म्हणतात ओमच्या जपाचा व मननाचा पहिला मूर्त परिणाम हा होईल की अंतर्दृष्टी क्रमशः अधिकाधिक विकसित होऊ लागेल आणि योगातील सर्व मानसिक व शारीरिक अडथळे दूर होऊ लागतील. अंतर्दृष्टी जागी होईल. तुम्हाला कळेल की तुमच्या आतमध्ये काहीतरी आहे. आतापर्यंत बहिर्दृष्टी आहे, बहिर्मुखी आहे, आता तुम्हाला अंतर्दृष्टी लाभेल, दिव्यदृष्टी लाभेल आणि तुमच्या योगमार्गातील अडथळे ते दूर होतील ओंकाराचा जप केल्यामुळे. आता तुम्ही भगवान श्री रामकृष्णांच्या नावाचा जप केला किंवा कोणताही मंत्र, त्यापूर्वी ओम असतोच. म्हणजे ओमचा जप केल्याशिवाय तुम्ही कोणत्याच मंत्राचा जप करू शकत नाही. प्रत्येक मंत्राच्या पहिले ओम असतो. ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो रामकृष्णाय. तेव्हा हा ओम असतोच. म्हणजे ओमचा जप केला, त्यानंतर भगवान श्री रामकृष्णांच्या नावाचा जप केला आणि त्यामध्ये बीजमंत्र असतो जो गुरुकडून मिळालेला असतो, त्याचा जप केला. म्हणजे ह्या तीनही गोष्टी जर आपण एकत्र केल्या तर बघा किती लवकर आपल्या मार्गातले अडथळे दूर होतील. कारण तिथे ओम आहेच आणि भगवंताचं नाव पण आहे. आणि भगवंताचं नाव कसं आहे, शक्तिशाली आहे, सामर्थ्यशाली आहे. आपल्या आध्यात्मिक मार्गातले सगळे अडथळे दूर करतात. म्हणून भगवंताचं नाव घेतलं पाहिजे, ओंकाराचा जप केला पाहिजे, गायत्री मंत्राचा जप केला पाहिजे. हे सगळे मंत्र कशासाठी आहे, आपला आध्यात्मिक मार्ग सुगम करण्यासाठी, आपल्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी, आपलं मन पवित्र करण्यासाठी. म्हणून देवाच्या नामाचा महिमा अगाध, सर्व प्रतिरोध दूर करी, सर्व प्रतिरोध दूर करी. त्यानंतर देवाचे हृदय चुंबका समान, घेते आकर्षून प्रिय भक्ता. देवाचं हृदय कसं आहे, देवाचं हृदय चुंबकासारखं आहे. भगवंत भक्तांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की भगवंत कसा आहे, चुंबक आहे.
मोठा लोहचुंबक आहे. आता त्या चुंबकाजवळ जर छोटीशी सुई पडलेली असेल तर ती सुई तो चुंबक आकर्षित करून घेईल. पण त्या सुईवर जर घाण पडलेली असेल, त्या सुईवर जर मळ साचलेला असेल, ती जरी चुंबकाच्या जवळ पडलेली आहे तरी चुंबक तिला आकर्षण करत नाही. म्हणून लक्षात ठेवा, त्या सुईला आपल्याला घासावं लागेल, तो मळ दूर करावा लागेल. आणि भगवान श्री रामकृष्ण म्हणतात की जेव्हा आपण व्याकुळ होऊन भगवंतासाठी रडतो तेव्हा त्या अश्रूंनी आपली मनरूपी सुई धुतल्या जाते, त्यावर मनावरची सगळी घाण दूर होते. आणि अशा प्रकारे मन आपलं पवित्र झालं, ते सुई साफ झाली की भगवंत ते चुंबकच आहे, लगेच भक्ताला आपल्याकडे आकर्षित करून घेतात. म्हणजे बघा, भक्ताला भगवंत आकर्षित करून घेतात, पण भक्तानं मात्र आपलं मन शुद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. दुसरी कोणतीही कंडिशन नाही. आकर्षित केव्हा करू शकत नाही? जेव्हा जर मनावर मैला साचलेला असेल. भगवंत जवळ असले तरी आकर्षित करू शकत नाही, कारण मनावर मैला साचलेला आहे. म्हणून म्हटलं की भक्तांची मनं आकर्षित करतात, कारण भक्त काय करतात? भक्त मनाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात, साधन भजन करतात. मनाला पवित्र केल्यामुळे काय होतं? भगवंत आपोआप त्याला आकर्षित करतात. भगवंत हे बघत नाही की हा कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे, कुठून आलेला आहे, काय आलेला आहे, हे काही बघत नाही. तो साधना करतो ना प्रामाणिकपणे, तो भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करतो आहे ना, तेवढंच पुरेसं आहे. भगवंत त्याला आकर्षित करून घेतील. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की म्हणे जो भगवंतासाठी व्याकुळ होऊन एकदा जरी रडला असेल त्याला इथे यावंच लागेल, तो इथे येईलच येईल. भगवान श्री रामकृष्ण काय म्हणतात बघा, जो प्रामाणिकपणे अंतःकरणापासून व्याकुळ होऊन भगवंतासाठी रडला असेल, भगवानच्या दर्शनासाठी रडला असेल, तर तो इथे येईलच. म्हणजेच भगवंत त्याला आकर्षित करून घेईलच, कारण तो प्रामाणिक साधक आहे. तो मार्ग शोधत आहे, तो अंधारामध्ये चाचपडत आहे, त्याला कळत नाही कुठे जायचं, पण भगवंत त्याला बरोबर आपल्याकडे आकर्षित करून घेतील. कोणत्याही मार्गाने ते घेतील. बघा, एक ख्रिश्चन होता, तो होता हिंदू, पण तो नंतर ख्रिश्चन झाला. प्रभुदयाल मिश्रा त्याचं नाव होतं. तो कुठे बिहार किंवा ओडिसामधला होता. हा प्रभुदयाल मिश्र जरी ख्रिश्चन झाला होता तरी योगाभ्यास करत होता. त्यानं योगशास्त्र जाणलेलं होतं त्यानं. तो ध्यानधारणा करायचा. वरून त्याचे कपडे वेगळे होते, पण आतमध्ये तो भगव्या रंगाची कोपीन घालायचा आणि खूप प्रामाणिकपणे साधना करायचा आणि जीसस क्राइस्टवर तो ध्यान करायचा. ध्यान करता करता एक दिवस त्याच्या मनामध्ये आलं की काय या जगामध्ये आजही असे महापुरुष आहेत का की जे ब्रह्मज्ञानी आहेत, त्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे, असे कोणी आहे का असा विचार आला. तेव्हा त्याला तिथे भगवान श्री रामकृष्णाचं रूप दिसलं, तो चेहरा दिसला की हे महापुरुष आहे की ज्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे. तेव्हा तो घरून निघाला. म्हणे मी यांना शोधलंच पाहिजे. त्यांनी कुठेतरी ऐकलं की गाझीपूरला एक महात्मा आहे, तो ब्रह्मज्ञानी आहे. ते होते पवारी बाबा. हा प्रभुदयाल पवारी बाबाच्या आश्रमात गेला गाझीपूरला. बघितलं, पण पवारी बाबाला बघून निराश झाला. अरे म्हणे ही व्यक्ती तर नाही आहे, मी ज्याला बघितलं ती ही व्यक्ती नाही आहे. पण पवारी बाबाच्या वरती, भिंतीवरती श्री रामकृष्णांचा फोटो टांगलेला होता. ह्या प्रभुदयाल मिश्राचं लक्ष त्या फोटोकडे गेलं. हां, हेच आहे, हेच आहे, हेच आहे. पवारी बाबांना विचारलं, म्हणे हे कोण आहे? पवारी बाबा म्हणाले की हे श्री रामकृष्ण आहे. कुठे असतात?
म्हणे हे सध्या कॅन्सरनी आजारी आहे. त्यांच्या शिष्यांनी त्यांना कलकत्त्यामध्ये आणलेलं आहे. आता ते कलकत्त्यामध्ये उपचार घेत आहेत. हे पवारी बाबांनी त्या प्रभुदयाल मिश्राला सांगितलं आणि प्रभुदयाल मिश्रा तिथून निघाला. तो कलकत्त्यामध्ये आला. शोधत तो भगवान श्री रामकृष्ण त्यावेळेस कलकत्त्याला राहायचे, श्यामपुकूर बाटीत राहायचे. तेव्हा श्यामपुकूर बाटीत जेव्हा श्रीरामकृष्ण राहत होते तेव्हा हा प्रभुदयाल तिथे गेला, श्यामपुकूरला गेला आणि विचारलं इथे कोणी रामकृष्ण परमहंस राहतात का. त्यावेळेस रामचंद्र दत्त तिथे बसले होते. भगवान श्री रामकृष्ण म्हणाले तर मी बघितलं विजनमध्ये कुणीतरी एक धष्टपुष्ट मनुष्य आलेला आहे आणि बाबा तुम्ही काय काय बघता आम्हाला काय कळेल. आणि अर्ध्या घंट्यामध्येच हा प्रभुदयाल तिथे जाऊन हजर झाला. भगवान श्री रामकृष्णांना बघून त्याला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला की मी जरी ख्रिश्चन आहे तरी मी हिंदू पद्धतीप्रमाणेच ध्यान करतो. मी माझ्या इष्टावर जीसस क्राइस्टवर मी ध्यान करतो आणि मला ध्यानामध्ये दिसलं होतं की तुम्ही ब्रह्मज्ञानी आहात म्हणून मी तुमच्याकडे आलो आहोत. असं जेव्हा प्रभुदयाल बोलत आहे, प्रभुदयालने आपलं धोतर काढून टाकलं. म्हणे बघा मी म्हणे भगवी कोपीन वापरतो, मी संन्यासीच आहे म्हणे. भगवान श्री रामकृष्णांनी ते सगळं बघितलं. एकदम बिछाण्यावरून उभे राहिले, उभे झाले आणि समाधी लागली, भावसमाधी. समाधीमध्ये असे उभेच राहिले. प्रभुदयालने भगवंताचे चरण धरली, दोन्ही हाताने पाय धरले आणि पाय धरल्याबरोबर वर बघितलं आणि त्याच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. अंग सगळं कापू लागलं, थरथर कापू लागलं. काही केल्या त्याचा तो भाव कमी होईच ना. बराच वेळ त्या अवस्थेमध्ये तो राहिला. मग जेव्हा श्रीरामकृष्ण सामान्य भूमीवर आले, आपल्या बिछाण्यावर बसले, तेव्हा श्रीरामकृष्ण म्हणाले की आता म्हणे यांना थोडं काही नाश्ता वगैरे करायला द्या. मग त्यांना नाश्ता करायला त्यांचे ठाकुरांचे शिष्य घेऊन गेले बाजूच्या रूममध्ये आणि विचारलं की म्हणे तुम्ही एवढा वेळ भावामध्ये होते, एवढ्या अश्रूच्या धारा वाहत होत्या, असं तुम्ही काय बघितलं. तेव्हा म्हणे की मी आत्तापर्यंत ज्याच्यावरती ध्यान करत होतो, माझं इष्ट जीसस क्राइस्ट, मी म्हणे माझ्या इष्टाला भगवान श्री रामकृष्णांमध्ये बघितलं, साक्षात मी माझ्या भगवंताला बघितलं आणि त्यामुळे मला भावसमाधी लागली. म्हणजे बघा, एक ख्रिश्चन धर्माचा मनुष्य कुठे राहतो इतक्या लांब, पण रामकृष्णांनी कसं आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. तो कोणत्याही धर्माचा असो पण प्रामाणिक साधक होता. म्हणजे भगवंत अशा लोकांना आपल्याकडे आकर्षित करणारच करणार. आज बघा रामकृष्ण मठामध्ये कुठे रशियाचे, कुठे जर्मनचे, कुठे जपानचे, कुठे अमेरिकेतले साधू येत आहे. आता त्या साधूंना कोण आकर्षित करत आहे? भगवान श्री रामकृष्णच आकर्षित करत आहे. आपण भगवान श्री रामकृष्णांकडे आलो, हे आपल्या इच्छेनं आपण आलो नाही. भगवान श्री रामकृष्णांनी कृपा करून आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करून घेतलं, म्हणून आपण त्यांच्या चरणांचा आश्रय घेऊ शकलो. नेहमी लक्षात ठेवा, आपण आपल्या प्रयत्नामुळे आलो नाही. तर काहीतरी आपलं पुण्यकर्म असेल, थोडीफार काहीतरी साधना असेल, मग कोणत्याही देवाविषयी असो, आपण कधीतरी देवाला प्रार्थना केली असेल व्याकुळ होऊन, म्हणून भगवान श्री रामकृष्णांनी आपल्याला त्यांच्याकडे आकर्षित करून घेतलं. हे आपलं महत् भाग्य समजायला पाहिजे. ते काही सगळ्यांनाच आकर्षित करत नाही. ज्यांचं मन पवित्र असेल, जे साधक असेल, प्रामाणिक असेल, त्यांना भगवंत आकर्षित करून घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाचे हृदय चुंबका समान, घेते आकर्षून प्रिय भक्ता, घेते आकर्षून प्रिय भक्ता. तर अशा प्रकारे भक्तांना भगवंत आपल्याकडे आकर्षित करून घेतोच, कारण तो चुंबक आहे आणि भक्त सुई आहे. पण खरं खरं प्रेम पाहिजे, खरी खरी व्याकुळता पाहिजे.
प्रामाणिक पाहिजे. मग आपण कुठेही असलो, एखाद्या रिमोट खेड्यामध्ये जन्माला आलेलो असलो, तरी भगवंत आपल्याला आकर्षित करून घेतील. आपल्याला त्यांच्याकडे यावंच लागेल, हे नक्की ठरलेलं आहे. कारण या युगासाठी अशा साधकांना मदत करायला तर भगवान श्रीरामकृष्ण आलेले आहेत. त्यांचा उद्देशच काय आहे की प्रामाणिक साधकांचा उद्धार करणं. तर जर कोणी प्रामाणिकपणे साधन भजन करत असेल, तो कितीही पापी असेना, पण तो जर सगळी पापकर्म सोडून भगवंताचा आश्रय घेत असेल, तर भगवान श्रीरामकृष्णाला आकर्षित करून घेईल. आणि आजचं आपलं शेवटलं कडवं आहे, रामकृष्ण आले आजच्या जगात, त्यांना शरणागत श्रीकांत हा. तेव्हा जो भगवान श्रीरामकृष्णांना शरणागत होईल, कारण आजच्या जगात, आजच्या युगासाठी भगवान श्रीरामकृष्णच एकमात्र उद्धारकर्ते आहेत. प्रामाणिकपणे त्यांना आपण शरणागत झालो पाहिजे. आणि मनुष्याने कितीही जरी पापं केलेली असली तरी भगवानच्या दृष्टीनं ते काहीच नाही आहे, अगदी क्षुल्लक आहे. त्या समुद्रामध्ये तुम्ही एक शाईची बाटली टाकली, तिथं काही समुद्र काही निळा होणार आहे का? तुम्ही एक बाटली जरी शाईची टाकली त्या समुद्रामध्ये, तर त्याच्यात काही फरक पडत नाही. अगाध पाणी आहे तिथे, तुमच्या त्या एका थेंबाचा काय परिणाम होणार आहे? तशा प्रकारे भगवंताची करुणा कशी आहे, अपार आहे. तो करुणा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे. तुम्ही काही 2-4 कर्म वाईट केली म्हणून काही त्याची करुणा काही कमी होत नाही. तो पिता आहे, तो पुत्राचे काही दोष बघत नाही. त्यांना माहिती आहे की जीव तर पाप करणारच, आणि या कलियुगामधला मनुष्य तर वाईट गोष्टी करणारच, तरी त्याला ते आश्रय देतात. आपण जर त्यांच्या चरणाचा आश्रय घेतला आणि ही सगळी पापकर्म सोडून दिली आणि म्हटलं देवा की तू आता मला या सगळ्या कर्मापासून मुक्त कर, तर भगवंताने वचन दिलेलं आहे, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मी तुला सगळ्या पापांपासून मुक्त करेल जर तू मला शरणागत झाला तर. असं जर गीतेमध्ये भगवंताचं वचन आहे. आणि भगवान श्री रामकृष्णांनी सुद्धा, कारण ते सुद्धा अवतारच आहे, जो राम जो कृष्ण तोच रामकृष्ण. तेव्हा भगवान श्री रामकृष्णसुद्धा ताप्यांचा उद्धार करण्यासाठीच या जगामध्ये आलेले होते. तेव्हा हे गाणं आपण ऐकूया. पंडित आनंद भाटे यांनी गायलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्या चिंतनाला आपण विराम देऊया. तेव्हा शांत बसा आणि ऐका. सज्जन दुर्जन देवाला समान, सज्जन दुर्जन देवाला समान, सज्जन दुर्जन देवाला समान. जो येई शरण त्यास तारी, जो येई शरण त्यास तारी, जो येई शरण त्यास तारी. सज्जन दुर्जन देवाला समान, सज्जन दुर्जन देवाला समान. असे ना दुर्जन भजिता देवाला, असे ना दुर्जन भजिता देवाला. येईल प्रभुला दया त्याची, येईल प्रभुला दया त्याची, येईल प्रभुला
सज्जन दुर्जन देवाला समान, सज्जन दुर्जन देवाला समान. किती पापी तापी तरुणिया गेले, किती पापी तापी तरुणिया गेले, आहे सांगितले पुराणात, आहे सांगितले पुराणात, आहे सांगितले पुराणात. सज्जन दुर्जन देवाला समान, सज्जन दुर्जन देवाला समान. देवाच्या नामाचा महिमा अगाध, देवाच्या नामाचा महिमा अगाध, सर्व प्रतिरोध दूर होई, सर्व प्रतिरोध दूर होई, सर्व प्रतिरोध दूर होई. सज्जन दुर्जन देवाला समान, सज्जन दुर्जन देवाला समान. देवाचे हृदय चुंबका समान, देवाचे हृदय चुंबका समान. आ देवाचे हृदय चुंबका समान, घेते आकर्षून प्रिय भक्ता, घेते आकर्षून प्रिय भक्ता, घेते आकर्षून प्रिय भक्ता. सज्जन दुर्जन देवाला समान, सज्जन दुर्जन देवाला समान. रामकृष्ण आले आजच्या जगात, रामकृष्ण आले आजच्या जगात, रामकृष्ण आले आजच्या जगात. त्यांना शरणागत हा श्रीकांत, त्यांना शरणागत हा श्रीकांत, त्यांना शरणागत हा श्रीकांत. सज्जन दुर्जन देवाला समान, सज्जन
सज्जन दुर्जन देवाला समान, जो येई शरण त्यास तारी, जो येई शरण त्यास तारी, जो येई शरण त्यास तारी, सज्जन दुर्जन देवाला समान, सज्जन दुर्जन देवाला समान, सज्जन दुर्जन देवाला समान. तेव्हा आपण हा अभंग ऐकलेला आहे, त्यावरचं निरूपणसुद्धा ऐकलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.